रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट असून सुद्धा जनतेला वेळेवर पोझिशन मिळत नाही, या बाबतीत मी काही दिवसांपूर्वी व्हिडिओ टाकले होते। PCMCच्या मामुर्डीमध्ये आलेलो आहे, इथे गोदरेजचं प्रोजेक्ट आहे। या प्रोजेक्टमधल्या लोकांच्या व्यथा आपण समजून घेऊयात। नमस्कार साहेब। नमस्कार। काय नाव आपलं? माझं नाव सुनील आणि मी 2021 मध्ये गोदरेज पार्क ग्रीन्स मध्ये बुक केला होता। मला सांगितलं होतं 2023 मार्च मध्ये मिळेल, पण त्यानंतर 3 डेडलाईन्स उलटून गेलेत, पण अजूनही काय चिन्ह दिसत नाहीयेत। अजून 2 वर्ष तरी काय पूर्ण दिसणार नाहीये ते। रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट? रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट आहे हा, ते बघूनच आम्ही बुक केला होता। आणि बिल्डर नाव? बिल्डर आहे गोदरेज प्रॉपर्टीज। म्हणजे एवढा मोठा ब्रँड नेम असून सुद्धा पोझिशन मिळत नाही। ब्रँड नेम बघूनच आम्ही म्हटलं ॲश्युरिटी असेल, पण तसं काही दिसत नाही। म्हणजे ब्रँडची पण ॲश्युरिटी नाही, रेराची पण ॲश्युरिटी? बरोबर, अगदीच। नमस्कार। काय नाव आपलं? माझं नाव दीपक सर। आपण कधी बुक केलं होतं? मी 2018 डिसेंबरमध्ये बुक केला होता सर। आणि मला त्यांनी सांगितलं होतं की मार्च 2021ला देऊ। बट आज 2025 आला, 7 वर्ष झाले तरी मला अजून मिळालेलं नाही आहे सर। आणि आम्ही बेसिकली गोदरेज ब्रँड बघून आम्ही फ्लॅट घेतला होता। बट आता आम्हाला गोदरेजनीच म्हणजे फसवलेलं आहे। नुसतं गोदरेज ब्रँड बघितला का रेरा पण बघितलं होतं? कारण की रेराने तर आपल्याला कमिटमेंट दिली होती सरकारने की आता रेरा आलाय म्हटल्यानंतर बिल्डर फसवू शकणार नाही। नक्कीच सर, आम्ही रेरावरती विश्वास ठेवूनच फ्लॅट घेतला होता। पण रेरा रजिस्ट्रेशन असून सुद्धा प्रोजेक्ट आपल्याला डिले होतोय? हो सर, पोझिशनसाठी डिले झालेला आहे सर। आता गेली 2 वर्ष झालं सांगताय 2-2 महिन्यांनी देतो। मला सप्टेंबर 2024 मध्ये फ्लॅटची चावी दिली, त्यांच्या भाषेत त्याला म्हणतात सॉफ्ट पोझिशन। त्यांनी मला सॉफ्ट पोझिशन दिलं, मी 12 लाखाचं फर्निचर केलं। आज फर्निचरला माझे जवळपास 10 महिने झाले, तरी ही लोक मला फ्लॅटची चावी देत नाहीत आणि आजही म्हणतात की आम्ही तुम्हाला 1-2 महिन्याने देऊ, 1-2 महिन्याने देऊ। म्हणजे सॉफ्ट पोझिशन सांगून तुम्ही फर्निचरचं काम करायला लावलं, आज फर्निचर करून ठेवलेलं आहे आणि तरी पोझिशन नाही झालेलं नाहीये। मी आज भाडं भरतोय, बँकेचे हप्ते भरतोय, हे फर्निचरचा ॲडिशनल लोनचे ह्याचे पण हप्ते भरतोय। बेसिकली तुम्ही प्लॅनिंग करून चाललेलंच असाल ना की घराचा हप्ताही आपण भरू शकतो आणि भाडंही भरू शकतो? आपली चेष्टा उडवली जाते सरकारकडनं असं वाटतं तुम्हाला? नक्कीच आपली चेष्टाच झालेली आहे, चेष्टा झालेली आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही ट्विटर, लिंक्डइन सगळीकडे आम्ही त्यांना अप्रोच केलाय, त्यांच्याकडून काहीही रिप्लाय येत नाही। म्हणजे सगळीकडे तुम्ही त्याच्याबद्दल आवाज उठवून सुद्धा तुमचा आवाज ऐकला जात नाही। आमच्या सामान्य लोकांचा आवाजच काही उपयोगच होत नाहीये। आपलं काय नाव ताई? सीमा हजार। आपण कधी फ्लॅट बुक केला होता? 2019 ला केला होता। काय करता आपलं? मी हाऊसवाईफ आहे। आणि मिस्टर लेक्चरर आहेत एल्फिन्स्टन कॉलेज मुंबई। आणि मग काय फ्लॅट बुकिंग केलं वगैरे, काय बघून फ्लॅट बुक केला तुम्ही? काय फ्लॅट बुकिंग म्हणजे गोदरेज एक ब्रँड आहे, बाकी फॅसिलिटीज आहे सगळ्या। मग आजकालच्या मुलांना किंवा आपल्याला काय वाटते की ह्या सगळ्या सोयी आपल्याला मिळाव्यात। स्विमिंग आहे, क्लब हाऊस आहे, बाकीचे फ्लॅट चांगले आहेत, एक ब्रँड आहे म्हणून केला। पण आज 2023 ला आम्हाला देणार होते, पण 2023 2024 झालं, 25 झालं। प्रत्येक वेळेला काय म्हणतात की डिसेंबर आहे, डिसेंबरला आम्हाला वाटते फोन आला की हां की आत्ता 100% आपल्याला मिळणार, एक आशा असते। म्हणून आम्ही इथं रेंट नाही राहतो, आता रेंटही भरतोय, इकडे EMI भरतोय आणि मुलंही आता जे मोठी आहेत, मुलांचं शिक्षणाचाही खर्च आहे। म्हणजे हे सगळं आपण काय हे करतो, कारण आज ना उद्या आपल्याला घर मिळेल, कारण माणसाच्या बेसिक गोष्टी अन्न, वस्त्र, निवारा आहे आणि घर हे माणसाची बेसिक गरज आहे। आणि इतके आपण हे नाही की हां हे गेलं तरी दुसरं ठीक, असंही नाही, कारण हे एक बघून ब्रँड आहे म्हणून बघून घेतलं। घर खूप आपण म्हणजे मनापासून घेतो, आपलं एक स्वप्न पूर्ण करायचा प्रयत्न करत असतो। एक आपली एक इच्छा असते किंवा आपलं एक स्वप्न असते की या घरात आपण आपल्या काहीतरी अपेक्षा असतात, पण काहीच नाही की प्रत्येक वेळेला एखादा कॉल केला की हां अशा असते, हां आता आपल्याला घर मिळणार, पण परत ते 4 महिने करतात, हां आता आमचं हे आहे, क्लब हाऊसचं फिनिशिंग आहे, हे आहे, ते आहे, म्हणून तुम्ही लांबणीवर टाकता। सरकारने 2017 मध्ये रेरा कायदा आणला होता, त्यावेळेस सरकारने अशी सामान्य जनतेला कमिटमेंट केलेली होती की आता बिल्डर लॉबीकडनं जनतेची फसवणूक होणार नाही। पण आता जो काही तुम्ही हे सफर करताय, तुम्ही बँकेची EMI पण भरताय आणि घराचं भाडंही भरताय आणि घरही चालवताय, ज्या काही परिस्थितीमधनं तुम्ही आता सफर होताय, या सगळ्या परिस्थितीकडे पाहता रेराच्या कायद्यानुसार सरकारने या सगळ्या गोष्टीची दखल घ्यावी आणि सरकारने मध्यस्थी करून हे पटकन प्रोजेक्ट कंप्लीट करून तुम्हाला पोझिशन मिळवून द्यावं अशी तुम्हाला इच्छा आहे? हां, इच्छा आहे ना, कारण तुम्ही ज्या वेळेला प्रोजेक्ट आम्ही घेतला त्यावेळेला साईन केलं, त्यावेळेला ॲग्रीमेंटमध्ये, त्यावेळेला तुम्ही रेराचा कायदा पुढे आणला की रेराच्या नियमाप्रमाणे तुम्हाला ह्या वर्षी तुम्हाला घरे मिळतील। मग आता कुठे गेला रेरा? मग इतक्या वर्ष तुम्ही लांबणीवर टाकताय म्हणल्यानंतर तुम्हाला रेराचा नियम आता नाही का फॉलो करता येत? मग आता कुठे गेला नियम? मग रेराच्या ऑफिसमध्ये तुम्ही आता आम्हाला मेल पाठवता, आम्हाला वाटतं की हां आता मिळेल, फ्लॅट तर आमचे तयार आहेत, आम्हाला वाटतं की तुम्ही लाईट आहे, पाणी आहे म्हणल्यानंतर आम्हाला की आम्हाला आमचे फ्लॅट मिळायला पाहिजे। क्लब हाऊस बाकी हे गौण गोष्टी आहेत आमच्यासाठी। आज आम्ही तिकडे
इकडे रेंट भरतोय, 3 वर्ष झालं, आज आम्हाला आता आमचं अग्रीमेंट संपले की आम्हाला ओनर सांगतो की घर सोडा, मग आम्हाला तो खर्च आणि हा खर्च परवडत नाही. आम्हाला आमचे फ्लॅट तयार आहेत ना, आम्हाला आमचे फ्लॅट मिळायला पाहिजे. आणि तुम्ही म्हणता ना वर्कर्स कमी आहेत ना बाकी गोष्टीला, मग तुम्ही बाकीचे प्रोजेक्ट का करता? हिंजवडीमध्ये तुमचे प्रोजेक्ट आहेत, हां, बाकी ठिकाणी प्रोजेक्ट, पिंपरी चिंचवडला प्रोजेक्ट आहेत, मग तुमचे वर्कर्स कमी आहेत ना, मग हे वर्कर्स तिथं लावा बाकीच्या प्रोजेक्टला लावण्यापेक्षा. बरोबर आहे. हां, आज एवढी मोठी बिल्डिंग दिसतात, 100 वर्कर्स नाहीत, मग तुम्ही सप्टेंबरमध्ये आम्हाला जेव्हा कमिटमेंट केलं, आम्ही कशी अपेक्षा करायची की तुम्ही आम्हाला सप्टेंबरमध्ये तर आमची घरं आम्हाला द्याल? बरोबर नाही देऊ शकत तुम्ही. बरोबर. हां, ही दिशाभूल करण्याचं काम चाललंय ना, हे फक्त फसवणूक चाललंय. बाकीचे तुम्ही सगळे प्रोजेक्ट करताय, मग आम्हालाही तसं हे होतं ना की फेसबुक सोशल मीडिया ज्याला ओपन करतोय त्याला प्रत्येक ठिकाणी तुमच्या प्रोजेक्टची ऍड असते. बरोबर. हे नवनवीन प्रोजेक्ट लॉन्च करायचं काम चालू आहे, पण मग जर हेच प्रोजेक्ट कम्प्लीट होतात तर नवीन प्रोजेक्ट कशाला चालू करताय? तुम्ही लॉन्च करताय ना, हे विनाकारण तुम्ही आम्हालाही फसवलंय, बाकीच्यांनी तुम्ही फसवत चाललाय. ही फसवणूक कुठेतरी बंद व्हायला पाहिजे. बिल्डर लॉबीचा सगळ्यात मोठा इश्यू हाच आहे की आहे ते प्रोजेक्ट त्यांच्याकडनं आवरत नाही आणि नवीन नवीन प्रोजेक्ट ते लॉन्च करतात. आणि कसं असतं की जे प्रोजेक्ट त्यांचे प्रलंबित असतात तिथं फ्लॅट जे लोक बुक करतात त्यांची अक्षरशः त्रेधा उडते, त्यांच्या मनाला खूप वाईट वाटतं. या वेदना आपण या ताईंच्या माध्यमातून आपण पाहिल्याच असतील. मी सागर पाटील सर. बरं. मी मार्च 2019 ला इथं फ्लॅट बुक केला होता. बरं. प्री लॉन्चलाच केला होता, फक्त महाराण होतं. बरं. पण गोदरेज हा ब्रँड बघून मी पिंपरीमधून फ्लॅट बुक करायला एवढ्या लांब आलो. बरं. आणि आमचं आत्तापर्यंत साहेब 95% पेमेंट केलेलं आहे. बरं. फ्लॅटचं काम काहीच झालेलं नाही. बरं. यांनी आपण पाहू शकता इथं गोदरेज नावाचे खूप सारे बोर्ड होते इथं. बरं. तर ते सगळे बोर्ड आता काढून टाकलेले आहेत. बरं. यांनी फक्त दिखावा करण्यासाठी पेंटिंग बाहेरनं केलेलं आहे, पण आतून कुठल्याही फ्लॅटचं काम कम्प्लीट दिसत नाही. बरोबर. ठराविक फ्लॅट झालेले आहेत. तिथं वरती बोर्ड होता, मॅच असताना क्रिकेट स्टेडियम मधून दिसायचं, ते बोर्ड पण काढून टाकलेले. तिथं मधमाशांचे पोहे लागलेत, एवढं काम पूर्ण बंद आहे. बरोबर. आणि जर नवीन माणसं येतात त्यांना आकर्षित करायला फक्त त्यांनी अम्युनिटीज मध्ये गार्डन बनवून ठेवले. पार्किंगचं वगैरे ते तेवढंच चांगलं दिसतंय, लोक नवीन भुलतायत, गोदरेज ब्रँड खाली घेत आहेत, पण काम काहीही चालू नाही. गेले वर्ष 1.5 वर्ष झालं पूर्णतः काम ठप्प आहे. वस्तुस्थिती. तुम्हाला कधीपर्यंत पोझिशन देणार असं म्हटलं? मला वरबली जेव्हा मी आलो त्यावेळेस वरबली त्यांनी आम्हाला सप्टेंबर 22 कमिटमेंट केलं होतं. बरं. रेरा डेट माझ्या रजिस्ट्रेशन मध्ये मार्च 23 आहे. बरं. आज मार्च 25 संपून गेला. अजून 2 वर्ष झाले तरी अजून डिलेच आहे. अजूनपर्यंत काही पोझिशन देतील अशी काही शाश्वती पुढच्या वर्षभरात पण काही दिसत नाहीये परिस्थिती. 90% फंडिंग मी सप्टेंबर 22 ला केलं. त्यावेळेपासून माझा ऑलमोस्ट 100% EMI मी भरतोय. मी रेंट भरतोय. माझ्या आता फ्लॅटचं पोझिशन नाही, बँकेला व्याजाला भरपूर पैसे जात आहेत, प्रिन्सिपल कमी होत नाही. बरोबर. कसं आता सर्व्हाइव्ह करायचं? आणि एवढा मोठा ब्रँड असं करतोय तर वस्तुस्थिती आता ही कशी? मग रेराकडनं काही अपेक्षा तुमची सरकारकडनं? नाही सर, काहीच नाही सर. खरं सांगायचं तर काहीच नाही. कारण हे लोक एवढे, यांच्याशी आपण लढायचं तरी कसं? बेसिकली कसं असतं की माझं असं स्पष्ट मत आहे की आज रेरानी जर एखादा प्रोजेक्ट टाइम टू टाइम दिलं जात नसेल तर रेरानी याच्यात टाइम टू टाइम लक्ष घातलं पाहिजे की जनतेला वेळेवर पोझिशन मिळतंय की नाही मिळतंय याचं रेरानी लक्ष घातलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? रेरा कायद्याचा उद्देशच तो आहे. बरं. की कस्टमरचं पहिल्यांदा हित बघून मग नंतर यांच्यावरती अंकुश लावण्यासाठी बिल्डरांची जी मनमानी चालली त्याच्यासाठीच तर रेरा कायदा बनवला गेला. पण त्याचा काही उपयोग होता दिसत नाही होत. हल्ली तर एवढा कमकुवत झाला की बिल्डरच्या धार्जिनीच कायदा झाला. बरं. म्हणजे बिल्डरला पाहिजे तसं एक्सटेन्शनवर एक्सटेन्शन घ्यायचं आणि एक्सटेन्शनच्या नावाखाली जनतेला जो पहिल्यापासून दिशाभूल केली जात होती ती अजूनही चालू आहे असं वाटतं. चालू एवढा मोठा ब्रँड जर हे करतोय तर बाकी लोकांचं काय? बाकीच्या बिल्डरकडनं काय अपेक्षा ठेवायची? मी नेहमीच म्हणतो की जेव्हा जर एक रेप्युटेड ब्रँडकडनं जर अशी अवस्था होत असेल तर बाकीच्या बिल्डरच्या बाबतीत काय करायचं असं एक सामान्य नागरिक बोलतोय. माझ्यासारखा गाढव बोलेल तर गोष्ट वेगळी आहे. तर माझं नाव अभिजित लंगाळे. बरं. आपण कधी फ्लॅट बुक केला होता आणि काय परिस्थिती सगळी? मी 2022 मध्ये फ्लॅट बुक केला होता. बरं. गोदरेज पार्क ग्रीनमध्ये B4 टॉवर. बरं. आणि मला 1090 स्कीममध्ये दिला होता. 10% ॲट द टाइम ऑफ बुकिंग, 90% ॲट द टाइम ऑफ पोझिशन. बरं. मग तर मी आता 100% पे केलेलं आहे. बरं. मला सॉफ्ट पोझिशन दिलं होतं, फर्निचर पण केलेलं आहे. बरं. बट आता मला पोझिशन मिळत नाही. बरं. सॉफ्ट पोझिशन कधी दिलं? सॉफ्ट पोझिशन मला नोव्हेंबरमध्ये. नोव्हेंबर 2023 2024 मध्ये. हो. म्हणजे तेव्हापासून तुम्ही फर्निचर वगैरे करून ठेवले पण फ्लॅटमध्ये राहायला जायला परवानगी नाही? फर्निचरसाठी जो खर्च केला त्याचेही आपण पैसे खर्च करून बसलेला. 10 लाख मी फर्निचरला खर्च मग जे लोन 90% वगैरे काय लोन वगैरे केलं? हो. मग लोनचं EMI वगैरे चालू आहे? हो, लोनचा EMI चालू आहे. मग आता राहता कुठे? मी आता रेंटने राहतो. रेंटने राहता? हो. म्हणजे घराचं रेंट पण भरताय आणि EMI पण भरताय? हो, रेंट पण. म्हणजे हे दोन्ही अफोर्ड करण्याची तुमची ताकद होती? आता ताकद नाही आहे बट ॲडजस्ट करायला लागतं. बरं. काय बघून तुम्ही इथं स्कीममध्ये फ्लॅट बुक केला? एक तर रेप्युटेड बिल्डर गोदरेज पार्क आणि गोदरेज आणि रेरा. बरं. या 2 गोष्टींकडे बघून तुम्ही फ्लॅट बुक केला? हो, रेरा डेट आणि
गोदरेज. पण आज तुम्हाला असं वाटतं की आज रेरा आल्या कारणाने बिल्डर फसवू शकणार नाही असं सरकार म्हणत होतं, की तशी वस्तुस्थिती वाटते? नाही सर, तसं तर वाटत नाही. कारण जेव्हा बुक केलं होतं तेव्हा 2023ची डेट दिली होती, त्याच्यानंतर 24, त्याच्यानंतर 25, आता आणखीन किती वाढेल सांगता येत नाही. तुम्हाला असं वाटतं सरकारने याच्यात दखल घ्यावी? सर, सरकारने लक्ष द्यायला हवं. कारण आता आम्ही पहिलेच EMI भरतोय, प्लस भाडं भरतोय, प्लस आता केस करायची म्हणजे तिथेही काही फ्री नाही आहे, तिथेही पैसा टाकायला लागेल. प्लस तेवढा आता म्हणजे सपोर्ट मिळेल का गव्हर्नमेंटकडनं त्याची शाश्वती नाही आहे, त्यामुळे अवघडच आहे. रेप्युटेड बिल्डर असून सुद्धा आणि रेरा असून सुद्धा आपण रस्त्यावर आहोत असं फील येतोय. हो, नक्की. ही परिस्थिति है सामान्य जनते की. मॉर्निंग सर, क्या नाम है सर आपका? मल्लप्पा शेरवर. अच्छा, आपने कब बुक किया? तो मैंने 2024 जनवरी में बुक किया है. अच्छा. और मुझे कमिटमेंट था और अप्रैल फर्स्ट वीक में देने वाला है. अच्छा. मेरा रजिस्ट्रेशन हो गया था, मार्च में हो गया था. अच्छा. तो लगभग अभी 14-15 मंथ्स हो गया. अच्छा. तो मुझे रेडी टू मूव में भेजा है और मार्केट प्राइस फुल लिया है मुझे. तो अभी तक नहीं मिला है. लोन डिस्बर्स हो गया आपका? पूरा लोन मैंने 99% अमाउंट पे किया है. तो अभी फिर कैसे किराए पे रह रहे हो? यस, किराए पे रह रहा हूँ और मैं उधर रेंट भी भर रहा हूँ और बैंक के EMI भी भर रहा हूँ. तो फिर आप ये सब करके खुश हो? नहीं, बिल्कुल कुछ नहीं. हमें ब्रांड देकर मुझे वो फ्लैट भी नहीं दिखाया था. अच्छा. और इनका एक और बात बोलना चाहता हूँ. ये लोग पिछले 2 साल से रेडी टू मूव में भेज रहे हैं सबको. अच्छा. और इनका बिल्डिंग कंस्ट्रक्शन भी कंप्लीट नहीं हुआ है. अच्छा. और कुछ लोगों को 2023 में भी भेजा है, मुझे तो 24 में भेजा है. कौन सी प्रोजेक्ट में कौन सी विंग में आपने फ्लैट बुक किया था? मैं इधर गोदरेज मामूडी पार्क ग्रीन B4 यूनिट में बुक किया है. अच्छा. तो और अभी तक कुछ ये नहीं है? कुछ भी नहीं. गोदरेज जैसा बड़ा ब्रांड और रेरा प्रोजेक्ट रजिस्टर्ड प्रोजेक्ट रह के भी आपको पोजीशन नहीं मिल रहा है? नहीं, बिल्कुल नहीं. और रेडी टू मूव बोल के भी आपको फंसाया गया है? यस, मार्केट प्राइस मतलब मुझे तो हैवी बर्डन हो गया, फाइनेंशियली, हेल्थ इशू सब. मतलब इनको बहुत बार मैं एस्केलेट भी किया और बात हर बार जब भी मैं पूछता हूँ उनको, उस टाइम पर बोलते हैं आपका पूरा रेडी है तो क्यों नहीं दे रहे. मतलब हमें कुछ काम बचा है. तो काम क्या बचा है पूछने के बाद रीफैक्टरिंग काम बचा. तो मतलब इनको देने के पहले मेंटेनेंस चालू है. अच्छा. मतलब ये ब्रांड बोल सकते हैं कि लोकल, एकदम लोकल की तरह बिहेवियर है. गोदरेज की तरफ से आपको इतनी उम्मीद नहीं थी ऐसी? नाही, डेफिनेटली मतलब ये तो उम्मीद नाही था मला. माझं नाव शिवम आहे. मी 2019 मध्ये बुक केलेला. आम्हाला त्यावेळेला सांगितलेलं की ॲज पर ॲग्रीमेंट 2023 मध्ये आम्ही तुम्हाला पोझिशन देऊ. आम्ही 2022 मधून आम्ही मुंबईहून इथे आधी मुंबईला राहिलो होतो. मग त्या फ्लॅटसाठी आम्ही इथे शिफ्ट होऊन झालो. आता 2025 झाले. 2023 पासून ते बोलत आहे की तुम्हाला मार्चमध्ये देणार. मार्च आलं की मार्चमधनं डिसेंबर जाते. दरवर्षी मार्च डिसेंबर हा त्यांचा खेळ चालू आहे. आणि ॲट द टाइम ऑफ बुकिंग आम्हाला बोलले होते की आम्ही आम्ही अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये बुक केलं होतं. असं आम्हाला त्यांनी ऑफर दिलेली आहे की तुम्हाला आम्ही मॉड्युलर किचन आणि एक ओपन पार्किंग आम्ही तुम्हाला अलॉट करतो म्हणून, ॲज तुम्ही फर्स्ट 50 बायर्स असल्यामुळे. आता आम्ही ते मागताना आम्हाला बोलत आहेत की आम्ही रिटर्नमध्ये नाही, त्यामुळे आम्ही तुम्हाला ती कमिटमेंट नाही देऊ शकत. म्हणजे नुसते व्हर्बली खोटे कमिटमेंट केलेले आहेत आणि व्हर्बली केलेले आहेत. आणि त्यांनी ॲज अ रेंट म्हणून 15,000चं पण आम्हाला कम्पन्सेशन टाकलं. पण ते पण आम्ही रिटर्नमध्ये मागितलं तर आम्ही रिटर्नमध्ये तुम्हाला नाही देऊ शकत असं बोलत आहे. हो का? आता ॲज पर रेरा मार्च 31, 2025ला पोझिशन लास्ट होता. आता त्यांच्याकडे एक्सटेन्शन नाही आहे आणि आता आम्हाला राहायला पण जाऊ देत नाहीत. आणि सगळ्यात मोठी सेन्सिटिव्ह गोष्ट म्हणजे आमच्या नावाचे इलेक्ट्रिसिटी मीटर फिट केलेले आहेत आणि त्याचे बिलही जनरेट होत आहेत. किती महिन्यांपासून? हे मागच्या 6 महिन्यांपासून फिट झालेलं. बापरे. बिलही जनरेट होत आहे. चुकून माकून समजा आता त्यांनी बिल ते भरले नाही तर त्याचे सगळं बिलचा भरदंड पण तुम्हाला पडणार. हो, एक्झॅक्टली. प्रोजेक्ट गोदरेजचा असल्यामुळे सगळ्यांना वाटलं की ट्रस्टेड आहे, लॉयल्टी आहे ब्रँड. बाकीच्या लोकल बिल्डर्स सारखं नाही. आम्ही हार्ड अँड मनी जवळपास आता 90% पैसे आम्ही सगळे फिल केलेले आहेत. आम्ही ब्रँडवर बघून आम्ही केलं, पण आम्हाला वाटलं नव्हतं की एवढा मोठा धक्का बसला. ब्रँड व्यतिरिक्त रेराच्या बद्दल काही शाश्वती होती की रेरा आहे म्हटल्यानंतर आपल्याला प्रोजेक्ट मिळायला डिले होणार नाही वगैरे? वाटलं होतं ना. आता गव्हर्नमेंटने एवढे इनिशिएटिव्ह घेऊन रेरा आपल्यासाठी केलेला आहे. आम्ही बिल्डर कन्झ्युमर लोक डोळे झाकून रेरावर विश्वास ठेवून घर घेतात. मग रेरा पण त्यांना सामील होईल असं वाटलं नव्हतं. सर्वसामान्यांची इथं चेष्टा आणि मस्करीच उडवली जाते. ओके. मी 2018ला बुकिंग केलं आणि माझं ॲग्रीमेंट 2019ला झालं.
आणि काय पोझिशनची डेट दिलेली होती? पोझिशन मार्च 2023 दिलती. ओके. आणि त्यावेळेला असं सांगितलं गेलं की सगळी बिल्डिंग एक साथच मिळणार, एक साथच सगळ्यांना पोझिशन मिळणार. तुम्ही कुठल्या बिल्डिंग मध्ये फ्लॅट बुक केला होता? मी ह्या B2 बिल्डिंग मध्ये माझा फ्लॅट आहे. म्हणजे ही जी मागं दिसते ती? हा, त्या बिल्डिंग मध्ये. अजून तर ती काही कम्प्लीट झालेली दिसत नाही. कम्प्लीट ती 2 वर्ष आहे तशीच बिल्डिंग आहे. ओके. फक्त पुढच्या ज्या रोड साईडच्या ज्या बिल्डिंग आहेत त्या तेवढंच कम्प्लीट केलेल्या आहेत. आणि ह्या बिल्डिंग मध्ये सध्या कामच चालू नाहीये. म्हणजे हे अजूनही खूपच डिले होईल असं तुम्हाला वाटतं? हा, अजून ही बिल्डिंग बघितल्यानंतर असं वाटतं की एक 3-4 वर्ष तर लागतील या बिल्डिंगला. आणि सगळं लोन वगैरे डिस्बर्समेंट करून घेतलंय तुमचं? नाही, ऍक्च्युली माझं लोन नाही आहे, पण तरी पण माझ्याकडनं पैसे एक 80% पर्यंत पैसे घेतलेले. 80% पैसे तुमच्याकडनं कलेक्ट गेलेले आहेत. ऍक्च्युली गोदरेज हा भारतातला जवळपास 135 वर्षापूर्वीचा एक चांगला ब्रँड आहे. ट्रस्टेड ब्रँड, इंडियन ब्रँड म्हणून आम्ही ह्याच्यावरती विश्वास दाखवला होता. म्हणून तुम्ही एवढे स्वतःचे कष्टाचे पैसे ह्याच्यात टाकून टाकले. बरं. आणि याच्या व्यतिरिक्त सरकारवर विश्वास होता की सरकार आज सरकारचा विश्वास होता की जरी बिल्डिंग पोझिशन जरी लेट झालं तर सरकार काहीतरी ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करून आम्हाला काहीतरी मिळवून देईल. पण आता 2 वर्ष लेट झाल्यानंतर सुद्धा सरकारकडून किंवा रेराकडून कुठलंही कम्युनिकेशन आमच्या बरोबर नाहीये. अशी सगळी परिस्थिती आहे. सर्वसामान्य नागरिक एक मोठा ब्रँड बघून फ्लॅट बुक करतो, त्याच्यानंतर रेरा रजिस्ट्रेशन प्रोजेक्ट असल्या कारणाने पण प्रॉपर्टी परचेस करतो आणि सगळ्या स्वतःच्या कष्टाचा पैसा वेचून बिल्डरच्या ताब्यात देतो, तरी बिल्डर पोझिशन देत नाही. म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. मेरा नाम संजय कुमार. अच्छा. और आपका? राजा चौहान. अच्छा. आपका? अभिनव द्विवेदी. अच्छा. आपने भी तीनों ने भी यहाँ पे फ्लैट बुक किया हुआ है? हमने फ्लैट बुक किया है, 2019 में बुक किया है. अच्छा. आपने 2021 में? आपने? मैंने 2021 में. ओके. तो फिर क्या हालत है, क्या पोजीशन? अभी तक पोजीशन नहीं मिला, उसका इंतजार कर रहे हैं. मतलब डिले पर डिले हो जा रहा है प्रोजेक्ट. अच्छा. 2 बार एक्सटेंशन हुआ, उसके बाद अभी तीसरा मार्च 25 में था, बट अभी तक हमें फ्लैट ही नहीं मिला. अच्छा. गोदरेज नाम देखकर हमने बुक किया था फ्लैट की. गोदरेज है, ब्रांड है. अच्छा. वो उसके चलते हमें मतलब टाइम पर प्रोजेक्ट मिल जाएगा पोजीशन अपना. गोदरेज के अलावा मैंने लोकल बिल्डर पे जाना नहीं समझा, क्योंकि ब्रांड है तो ब्रांड के चलते अच्छा क्वालिटी मिलेगा. रेरा पे भरोसा नहीं है? रेरा पर भरोसा था, बट अभी नहीं है रेरा पर भरोसा, क्योंकि 2 बार एक्सटेंशन हो चुका और अभी तक कोई मतलब कस्टमर को कोई क्लैरिटी नहीं है कि आपको इस बात की जानकारी है कि रूल्स एंड रेगुलेशन रेरा के आए थे तब सरकार ने ये कहा था कि बिल्डर की तरफ से कोई ऐसा चीज़ नहीं होगा कि वो पोजीशन में डिले करेगा रेरा की वजह से वगैरह, ये आपको इस चीज़ की जानकारी है? हाँ, इस चीज़ की जानकारी थी, बट अभी उस जानकारी का भी कोई मतलब नहीं बनता, क्योंकि हम देख रहे हैं कि हमें कोविड पीरियड के चलते 2 बार एक्सटेंशन मिला, बट एक्सटेंशन मिलने के बाद भी लास्ट अभी तक हमें ना रेरा की तरफ से कोई एक्शन नहीं हुआ. अच्छा. कि अभी प्रोजेक्ट क्यों डिले हुआ, रीजन क्या है, कब तक मतलब कस्टमर को मिलेगा. हम लोन भी भर रहे हैं, मतलब 95% लोन भर चुके हैं. अच्छा. और उसका EMI भी चालू है, रेंट पे भी अभी चालू है. रेंट भी तो दोनों करना बहुत मतलब मुश्किल हो रहा है. अच्छा. तो ये आप लोगों ने लिया है, रेरा देख के फ्लैट लिया है? आपको क्या लगता है सरकार से कुछ उम्मीद है इस चीज़ में? देख के तो नहीं लगता कि अभी सरकार की तरफ से कोई उम्मीद है. अगर हम लोग आवाज़ उठाए कि सरकार अगर इसमें इन्वॉल्वमेंट ले, ये जो प्रोजेक्ट जो डिले हो रहे हैं सरकार को, मेरी ऐसी मानना है कि मैं सरकार से हाथ जोड़ के ये चीज़ की विनती करने वाला हूँ कि जो प्रोजेक्ट डिले हो रहे हैं वो सरकार अपने खुद के हैंडओवर करे और वो पूरा प्रोजेक्ट कंप्लीट करके सरकार आपको वो उसका पोजीशन दे. हाँ. क्योंकि कैसा होता है कि सरकार ने ये कमिटमेंट दी थी कि रेरा आने के बाद बिल्डर आपको फंसा नहीं सकता. ऑलरेडी तो हम लोग फंस चुके हैं, तो फिर सरकार ने ये सब प्रोजेक्ट हाथ में लेके कंप्लीट करके आपको पोजीशन देना चाहिए. ऐसा नहीं लगता आपको? हाँ, बिल्कुल ऐसा ही लगता है. सरकार को इसके देखना चाहिए और हैंडओवर लेके मतलब कस्टमर को देना चाहिए टाइम फ्रेम के अंदर जो बोला गया है. 23 में इसको था पोजीशन इसका. अच्छा. अभी ये रेरा में दिखा रहा है 61% कंप्लीट. अच्छा. 61% रेरा में दिखा रहा है? रेरा में दिखा रहा है. लोन डिसबर्समेंट कितना हुआ? लोन डिसबर्समेंट तो किसी का 95% है, किसी का 80% है. अच्छा. अलग है. अच्छा. बिल्डिंग भी नहीं ना, बिल्डिंग भी जो रेडी करनी थी इन लोगों को, आज इसमें बिल्डिंग जो है ऑलमोस्ट कुछ बिल्डिंग में तो 50% भी काम नहीं हुआ है. अच्छा. मतलब एकदम रॉ कंडीशन में. अच्छा. और उसका OC दे देते हैं ये लोग 2 साल पहले. अच्छा. 2 साल OC का यूज़ किया कि पूरा लोन का अमाउंट भर दो आप. अच्छा. लोन भर दिया, EMI चालू, रेंट चालू, और ऊपर से हम लोग महीने में कम से कम 2 चक्कर यहाँ पे मारते हैं. उसका तो कोई हम लोग काउंट ही नाही करणार उस चीज़ को. कुठलाही माणूस जे घर घेतो तर आपल्या स्वतःच्या कष्टातनं स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी घेतो. कष्टाचा रुपया जोडून सुद्धा जर सामान्य नागरिकांना त्यांचं स्वप्नाचं घर मिळत नसेल तर काय बोलायचं. एक रेप्युटेड बिल्डर नंतर रेरासारखा कायदा देशामध्ये लागू असताना सुद्धा सामान्य जनतेची अशी अवस्था होत असेल तर धन्य आहे ते सरकार आणि धन्य आहे ते सगळे कॉर्पोरेट वर्ल्ड. आपलं काय नाव?
उमाकांत स्वामी. बरं, तुम्ही कधी फ्लॅट बुक केला होता? मी 2019मध्ये हा फ्लॅट बुक केला आहे. बरं, गोदरेजमध्ये. अजून पोझिशन नाही? अजून हा पोझिशन नाही आहे भेटलेलं. बरं, आणि पोझिशन व्यतिरिक्त काय इश्यूज तुमच्या डोळ्यात समोर आले? म्हणजे हा इथे एक महत्त्वाचा मुद्दा असा दिसला की हा ऑक्युपन्सी सर्टिफिकेट हा इश्यू केल्यामुळं बायर्सकडून मोठ्या प्रमाणात हा लोन डिस्बर्समेंट करून घेतली. अच्छा, म्हणजे PCMC कडनं त्यांनी हे ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळवून घेतलं त्यांनी. हा, आणि याच्यामध्ये प्रोजेक्ट अजून कंप्लीट नाही आहे आणि प्रोजेक्ट अंडर कन्स्ट्रक्शन असते वेळी काही बिल्डिंगची प्रगती 60% 61% पर्यंत असते वेळी ऑक्युपन्सी सर्टिफिकेट कसं इश्यू झालं हा एक म्हणजे चमत्कार आणि महत्त्वाचा मुद्दा वाटला मला याच्यामध्ये. घोटाळा झाल्यासारखं वाटते आणि बायर्सची पण फसवणूक झाली असं वाटतं याच्यामध्ये. बरं, हा एक महत्त्वाचा मुद्दा. बरं, अनेक वेळा काय होतं की बिल्डर लॉबी बँकेकडनं लोन डिस्बर्समेंट करून घेण्यासाठी ऑक्युपन्सी सर्टिफिकेट महानगरपालिकांकडनं मिळवून घेतं आणि अक्षरशः बिल्डरचे प्रोजेक्ट हे फक्त 50 to 60%च कंप्लीट असतात आणि सामान्य नागरिकांचे लोन हे 100% डिस्बर्स करून घेतले जातात बिल्डर लॉबीकडनं. बेसिकली काय कधी फ्लॅट वगैरे बुक केला होता तुम्ही? मी गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये होतो. मी नंतर मुलाच्या नावावरती फ्लॅट घेतला. बरं, जेणेकरून आम्ही रिटायर झाल्यानंतर आम्ही स्वतःच्या घरात राहायला जाऊ असं. बरं, तुमचा सगळा कष्टाचा पैसा तुम्ही इथं ओतून दिलेला आहे? हां, आणि मुलाच्या नावावर लोन वगैरे करून घेतलेलं आहे? हो, मुलाच्या नावावर पण लोन करून. बरं, पण कधी फ्लॅट बुक केला तुम्ही? एक 3 वर्ष झाली. 3 वर्ष झाली. कधीपर्यंत पोझिशन देणार असं कमिटमेंट केलं होतं बिल्डरने? त्यांनी सांगितलं होतं 1-2 वर्षात तुम्हाला देऊ आम्ही. बरं, पण अजूनपर्यंत काही पोझिशनचा हप्ता पडला? काहीच नाही. बरं, अजून आम्ही भाड्याच्याच घरात राहतोय. बरं, आणि आता रिटायर झाल्यानंतर स्वतःच्या घरात जाऊ असं वाटत होतं, पण अजून काही स्वतःच्या घरात गेलेलो. बरं, फ्लॅटचा हप्ताही भरतोय आणि भाडेही भरतोय. बरं, जेणेकरून हे लवकरात लवकर झालं तर आम्ही स्वतःच्या घरात आणि राहायला जाऊ. बरं. हे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत आणि गव्हर्नमेंट सर्व्हिस सर्व संपल्यानंतर यांनी यांच्या मुलाच्या नावाने इथं फ्लॅट बुक केला. मुलाचं जे काही नावावर लोन घेतलं, आज लोनचे हप्तेही भरतायत आणि घराचं भाडंही भरतायत. एक गव्हर्नमेंट सर्वंटची पण अशीच अवस्था आहे. ही वस्तुस्थिती तुम्ही पाहू शकता. आपका क्या नाम है? सुनील कुमार है नाम. अच्छा, और आपने भी ये गोदरेज प्रॉपर्टी में फ्लैट बुक किया? हाँ, मैंने 2019 में फ्लैट बुक किया था. अच्छा. जब लॉन्च हुआ था प्रोजेक्ट 18 में लॉन्च हुआ था, देन मैं तुरंत बुक किया था. अच्छा, फ्लैट. उसके बाद से दे हैव कमिटेड टू फिनिश बाय दिसंबर 22. आज का रेरा 2023 मार्च में कंप्लीट देना था उनको. अच्छा. उन्होंने कमिट किया था कि 6 महीना पहले हम दे देंगे किसी भी कंडीशन में. अच्छा. और 2023 भी कंप्लीट नहीं हुआ है और मैं ऑलमोस्ट 6 ईयर से EMI भी पे करता हूँ घर का और रेंट भी पे करता हूँ. दोनों करता हूँ. लोन डिस्बर्स कर दिया पूरा? और लोन भी डिसऑर्ट हो गया है. और प्रॉब्लम, सबसे बड़ी प्रॉब्लम ये है कि रेरा वेबसाइट पे 61% वर्क कंप्लीशन दिख रहा है, बट इसका इन्होंने डिस्काउंट जो कराया है 85 मोर देन 85% डिस्काउंट कराया है B2 के लिए. SFC B2 की बात कर रहा हूँ. यानी रेरा के साइड पे 61% प्रोजेक्ट कंप्लीट है दिखा रहा है और पेमेंट आपके साथ 85% तक आपका लोन डिस्बर्स करके दे दिया है. अच्छा. और ये काम भी ऑलमोस्ट 2-2.5 साल से होल्ड पे है. कुछ भी प्रोग्रेस नहीं है, कुछ भी क्लैरिटी नहीं है क्या करने वाले हैं. अच्छा, तो आप इतने इससे आपने यहाँ पे फ्लैट लेने की वजह क्या थी? ऐसा क्या देखा आपने ये प्रोजेक्ट में? मैं पुणे में ऑलमोस्ट 15 साल से हूँ. अच्छा. बट मैं बिकॉज ये बिल्डर कभी कंप्लीट करता नहीं टाइम करके मैंने कभी फ्लोट बुक नहीं किया था. बट गोदरेज ऐसा ब्रांड आया है, मुझे ट्रस्ट हुआ गोदरेज पे कि मुझे बुक करना चाहिए. अच्छा. क्योंकि ये टाइम पे कंप्लीट करेंगे. अच्छा. और इन्होंने कमिट दिया था कि ऑलमोस्ट 6 मंथ पहले तो बुक फ्लैट मिल जाएगा. गोदरेज पे ही भरोसा था या सरकार के रेरा पे भी भरोसा था? अभी तो कुछ भी भरोसा नहीं है. पूरा सिस्टम ही सब डाउन है. कुछ भी क्लियर नहीं हो रहा है. कौन सपोर्ट करेगा कौन नहीं कर रहा है. अच्छा. कुछ भी कमिटमेंट नहीं है. जो भी फेक कमिटमेंट, हर 6 महीने का कमिटमेंट देते हो कि 6 महीने में कंप्लीट हो जाएगा. बट यहाँ पे वर्क देखा जाए तो ऑलमोस्ट 2-2.5 साल का और वर्क है पेंडिंग, अगर कल से काम स्टार्ट करते हैं तो. अच्छा, ऐसा. ओके, थँक्यू. बेसिकली काय माहिती आहे का की रेरा यायच्या आधी बिल्डर पोझिशन द्यायला डिले करायचा आणि त्यामुळंच रेरा आणलं होतं की रेरा आल्यानंतर पोझिशन डिले होऊ शकणार नाही ही शाश्वती त्यावेळेस सरकार, ज्यावेळेस मोदी पंतप्रधान होते, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते 2014 ते 2019 मध्ये, 2017 मध्ये हा रेरा आणला गेला. त्या पिरियडमध्ये असं सांगितलं गेलं होतं की बिल्डरकडनं आता फसवणूकच केली जाणार नाही. पण प्रॉब्लेम असा आहे की या रेरामध्ये रजिस्टर्ड
प्रोजेक्ट जे असतात ते डिले करण्यासाठी खूप चांगली भाषा वापरली जाते, ते म्हणजे काय की एक्सटेन्शनच्या नावाखाली प्रोजेक्ट डिले झाला तरी चालतो, ही वस्तुस्थिती आहे. PCMC मधल्या मामुर्डी ज्या प्रोजेक्ट आहे गोदरेजचं, त्यामध्ये म्हाडाचे पण काही फ्लॅट्स आहेत, तिथले सदस्यही मला भेटलेत. आपण त्यांच्याकडनं त्यांची परिस्थिती जाणून घेऊयात. दादा नमस्कार. नमस्कार दादा. म्हणजे तुम्ही म्हाडाच्या अंतर्गत लॉटरीमध्ये तुम्हाला फ्लॅट मिळाले होते का? काय म्हणजे कधी तुम्ही फ्लॅट बुक केले, कधी पेमेंट केले यांना? आम्हाला 2021 मध्ये ड्रॉमध्ये हे घर भेटलं होतं. बरं. आणि जवळपास 3 वर्षामध्ये आम्हाला 1.5-2 वर्षामध्येच आम्ही जवळपास 70% रक्कम पे केली. बरं. पहिले पोझिशनची जी डेट आहे ती आम्हाला सप्टेंबर 2000 सांगितली होती. 2023 सप्टेंबर 2023 ही पहिली तारीख होती. बरं. तर कोविडचं काय एक्सटेन्शन भेटलं त्याचं आमच्याकडे काही प्रूफ नाही आहे. बरं. तर त्यांनी 6 महिने ते वाढून घेतले आणि 31 मार्च 2024 केली. बरं. त्याच्यानंतरही आम्हाला न विचारता 1 वर्षाचं एक्सटेन्शन त्यांनी रेरा मार्फत घेतलं. बरं. एक तर ते कसं मिळालं ते आम्हाला माहीत नाही, त्याचं रेकॉर्ड पण आमच्याकडे नाही, ते आम्हाला काही विचारलं नाही. बरं. त्याच्यानंतर ते एक्सटेन्शन घेतल्यानंतरही 31 मार्च 2025ला त्यांना देणं गरजेचं होतं. बरं. ती तारीख आज उलटून गेलेली आहे. आता ते म्हणतात की आम्ही सप्टेंबर 2025ला देऊ. बरं. पण हे पण ओरली कन्व्हर्सेशन आहे, आमच्याकडे काही रिटर्नमध्ये नाही आहे आणि कोणत्याच प्रकारचं त्यांच्याकडून. मी आत्ता मागे जाऊन आलो की म्हाडाची जी काही स्कीम बिल्डिंग बांधली जाते तिचं बांधकाम खूपच म्हणजे डिले होतंय, म्हणजे खूपच स्लोली चालू आहे. तुम्हाला असं वाटतं खरंच देऊ शकतील ते आत्ता सप्टेंबरमध्ये पोझिशन? नाही देऊ शकतो. ऍक्च्युली मी राहायला इथंच आहे शेजारी. मागच्या 1.5-2 वर्षापासून बघतोय की हे बांधकाम म्हणजे एकदम स्लो चाललेलं आहे, काहीच प्रोजेक्ट इम्प्रुव्हमेंट नाही आहे. गोदरेजकडनं असा काही कन्फर्म रिस्पॉन्स नाही की या तारखेला आम्ही तुम्हाला पोझिशन देऊ किंवा जेवढं डिले झालंय त्याचं आम्ही तुम्हाला रेंट देऊ किंवा काही रेराच्या ह्याच्याप्रमाणे देऊ. काहीच रेस्पॉन्स भेटत नाहीये. कामाची जरी क्वालिटी बघितली ना तर त्यांनी दोन्ही बिल्डिंग मध्ये तफावत केली आहे. जे प्रायव्हेट आहे त्यांची कामाची क्वालिटी जरा चांगली आहे आणि ही जरा निकृष्ट दर्जाची क्वालिटी आहे. बरं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही लोन डिस्बर्स केलं का? लोन जवळपास 70 ते 80% लोन 1 वर्षापूर्वी डिस्बर्स केले. 2022 मध्ये आमचं सर्व त्याची EMI तुम्ही भरताय? EMI भरतोय, आम्ही रेंट भरतोय. आता सगळ्यात अजून महत्त्वाचा मुद्दा 5 वर्ष लोन, आता 5 वर्ष होतं झाले ऑलमोस्ट. बरं. लोनचं टेनर असतं 20 वर्ष. बरोबर. 5 वर्ष बाहेर काढले, अजून एखादं वर्ष जर यांनी दिलं नाही तर पुढचेही अजून 6 महिने म्हणजे 7 वर्ष लोन बजेटच सगळं कोलमडून जाईल. काय करायचं मी आता ते त्यांना समजतच नाही. बरोबर. पण आता तुम्हाला म्हाडाच्या लॉटरीमधनं हे फ्लॅट लागले होते तर म्हाडानी याच्यात काही दखल वगैरे घेतली की नाही? तुम्हाला अजून फ्लॅट नाही मिळाले वगैरे? आमच्या बऱ्याचशा सदस्यांनी प्रयत्न चालू आहेत, सगळ्यांचेच चालू आहेत. काही रिस्पॉन्स येतोय, काही येत नाहीये. पण म्हाडा आणि हे दोघंही कसं आहे कोलॅबरेशन मध्येच आहे. बरोबर. काय आमचं प्रेशर एवढं त्याच्यावर काही पडत नाहीये. सरकारने काही दाद देत नाही याच्यामध्ये. भरपूर आमच्या मीटिंग झाल्या, पुष्कळ आम्ही विनंत्या केल्या, त्यांना हातपाय जोडून झाले, आमची कळकळीने विनंती करून सांगून झाली, पण ते काही त्यांच्यावर काही फरक पडत नाही. एक दिवस पूर्ण दिवस सकाळी 9 ते संध्याकाळी 9 पर्यंत आम्ही इथंच थांबलेलो होतो. सर्वसामान्य नागरिक मार्केट रेट प्रमाणे प्रॉपर्टी परचेस करतो, तर त्याला जर दाद मिळत नसेल तर म्हाडामधनं ज्या लोकांनी प्रॉपर्टी परचेस केली असेल त्याला काय दाद देणार? पण असो, एक रेप्युटेड बिल्डर, त्याच्यानंतर रेरा सारखा कायदा आणि वरनं म्हाडासारखी एवढी मोठी संस्था जी सरकारी संस्था आहेत, याच्यातनं फ्लॅट घेऊन सुद्धा त्या फ्लॅटचं जर पोझिशन टाइम टू टाइम दिलं जात नसेल तर सरकार काय गोठ्या खेळतंय का असा मला प्रश्न पडतो.